सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही विकासाचे मुद्दे केंद्रस्थानी ठेवले असून महापालिकेतील सत्ता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचीच येणार असा ठाम विश्वास भाजप नेते गणेश नाईक यांनी व्यक्त केलाय। महापालिकेत आमची सत्ता येणार हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही असंही ते म्हणाले। नवी मुंबई महापालिकेची स्थापना 1995 साली झाली। त्यावेळी पहिले महापौर संजीव नाईक होते, तर शेवटचे महापौर जी.डी. सुतार होते। शिवसेनेत असताना महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती। त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्यावर महापालिकेवर आमचीच सत्ता होती। आता भाजपमध्ये असताना देखील महापालिकेत भाजपचीच सत्ता आली होती असं गणेश नाईक यांनी स्पष्ट केलंय। आम्ही कुणावरही वैयक्तिक टीका करत नाही आणि करणारही नाही। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षात जिकरीचे आणि ठोस विकास कामं केली आहेत। त्या कामांच्या जोरावरच जनता भाजपला पुन्हा निवडून देईल असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केलाय। मित्रपक्षांसोबत आम्ही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढलो। महापालिकेच्या निवडणुकीतही एकत्र राहावे अशी सर्वांची इच्छा होती। मात्र काही अव्वाच्या सव्वा मागण्या झाल्यानं त्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत असंही त्यांनी नमूद केलंय। आम्ही कोणत्याही पक्षाचे किंवा व्यक्तीचं नाव घेऊन टीका करणार नाही। मात्र आम्हाला अडचणीत आणण्याचा किंवा जमाल घालण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जमा खर्च नक्कीच घालू असा इशाराही गणेश नाईक यांनी दिलाय। निवडणुकीच्या मध्ये विकासाचेच मुद्दे आहेत। 95 सालापासून 2020 पर्यंत पहिले महापौर संजू नाईक, शेवटचे महापौर जी.डी. सुतार, ही इतक्या नेहमीच्या सुजाण जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवला। ज्यावेळेला मी शिवसेनेत होतो त्यावेळेला शिवसेनेचे 5 वर्ष आले। शरद पवार साहेबांच्याकडे आम्ही गेलो 2000, 2005, 2010 शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व आलं। आता आम्ही भाजपमध्ये आलो, भाजपचं वर्चस्व येणार आणि त्याकरता कुठल्या ज्योतिषाची गरज नाही। आम्ही कोणावर टीका करायची आम्हाला गरज नाही। कोणाचं नाव, कुठल्या पार्टीचं नाव आम्ही घेत नाही। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या साधारणपणे 10 वर्षांमध्ये इथे इतकं जिकरीचं काम केलेलं आहे की त्या कार्याच्या जोरावर निश्चितपणे जनता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना घवघवीत यश देते। मित्र पक्षामध्ये लढाई सुरू आहे। नाही बघा, प्रश्न असा की लोकसभेला एकत्र होतो, विधानसभेला एकत्र होतो, महापालिका एकत्र राहावं अशी सगळ्यांची इच्छा होती। परंतु आवाच्या सवा अपेक्षा केल्यानंतर त्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत आणि मग भले लढाई सुरू झाली। आता आम्ही कोणावर नाव घेऊन किंवा व्यक्तीचं पक्षाचं नाव घेऊन टीका करणार नाही। तर कोणी जर आम्हाला जर का जमेस धरण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जमा खर्च निश्चित आम्ही करू। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।